नमस्कार. आज 3 जानेवारी 2026 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती, महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आज बेटी बचाव जन आंदोलनाला 14 वर्ष कंप्लीट झाले आहेत. 15व्या वर्षात बेटी बचाव जन आंदोलन पदार्पण करत आहे. मी डॉक्टर प्रमोद लोहार, राष्ट्रीय मार्गदर्शक बेटी बचाव जन आंदोलन. 3 जानेवारी 2012 रोजी बेटी बचाव जन आंदोलनाची सुरुवात आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र डॉक्टर गणेश राख सर, हडपसर पुणे यांनी सुरू केले. मुलगी जन्माला आल्यानंतर त्या पालकांच्या वेदना हॉस्पिटलमध्ये त्यांनी बघितला. मुलगी जन्माला आल्यानंतर ते दुःखाचं वातावरण त्यांनी हॉस्पिटलमध्ये बघितलं. माणूस मेल्यानंतर जसा दुखवटा साजरा केला जातो तसं मुलगी जन्माला आल्यानंतर हॉस्पिटलमधलं असलेलं वातावरण बघून डॉक्टर गणेश राख सरांना हा पवित्र विचार मनामध्ये आला आणि त्यांनी तो कृतीत 3 जानेवारी 2012 रोजी मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीच्या जन्माचं डिलिव्हरीचं बिल सिझेरियन असो किंवा नॉर्मल डिलिव्हरी असो घ्यायचं नाही. मुलगी जन्माचं स्वागत करायचं, केक कापून करायचं, फटाके वाजून करायचं, पेढे वाटून करायचं, आतषबाजी करून करायचं. जसा दिवाळीचा सण साजरा केला जातो तसं मुलगी जन्माचं स्वागत करायचं. हा विचार मेडिकेअर हॉस्पिटल पुरता मर्यादित न ठेवता त्या विचाराचा वटवृक्ष आज आपल्याला बघायला मिळतोय. हे आंदोलन हडपसर पुणेपासून महाराष्ट्र, भारत आणि देशामध्ये आफ्रिका खंडामध्ये, नायजेरिया असू दे, कलोरिया, झांबिया, अनेक देशामध्ये, नेपाळ, बांगलादेश, अमेरिका, युरोप, अशा अनेक देशांमध्ये, भारतामध्ये आत्तापर्यंत 1000च्या वर बेटी बचाव जन आंदोलनाच्या रॅली झाल्या आहेत. हा एक पवित्र विचार, एक साधंसं रोपटं ते वटवृक्षासारखं झालंय. जगद्गुरु संत तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण, पूर्ण करी सर्व मनोरथ. येथे अलंकार शोभती सकळ, व्यापक भाव बळे फळ इच्छेचे. अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. तुका म्हणे नाही चालत तातंडी, प्राप्त काळ घडी आली म्हण. कष्टाशिवाय काहीच होत नाही, योग्य वेळ यावी द्यावी लागते. आज 14 वर्षापूर्वी जो विचार डॉक्टर गणेश राख सरांनी मांडला, जो केला, सुरुवातीला वेडात काढला, त्यांना वेडा डॉक्टर म्हटलं. काय वेडासारखा वागतोय हा? मुलगी जन्माचं स्वागत करताना जेव्हा हा पवित्र विचार जेव्हा समाजामध्ये रुजू होत असताना अनेक अडचणी आल्या, अनेक कष्ट आले. मी साधारणतः 10 वर्षापासून डॉक्टर गणेश राख सरांच्या बरोबर काम करतोय. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक राज्यात, देशात फिरलो. मी अनेक राज्यामध्ये अशी परिस्थिती बघतो, मुलगा जन्माला नंतर जसा आनंद साजरा करतात ना, तसा मुलगी जन्माला आल्यानंतर का आनंद साजरा करत नाही? हेच प्रबोधन मी बेटी बचाव जन आंदोलनाच्या रॅलीमध्ये करत असतो की मुलगी वाचली पाहिजे, ती सक्षम झाली पाहिजे, आत्मनिर्भर झाली पाहिजे. जसे मुलाला जगण्याचा अधिकार आहे ना, तसा मुलीला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. आज आपण समाजामध्ये बघतो, मुलगी लग्नाला मिळत नाहीये, आपल्याला सून मिळत नाहीये, आपल्याला मुलीला मुलगा मिळत नाहीये. ही परिस्थिती का निर्माण झाली? थोडा विचार करा. 25 वर्षापूर्वी मुली गर्भात मारल्या नसत्या तर ही परिस्थिती आज जन्मालाच आली नसती. सेक्स डिटर्मिनेशन, लिंग चाचणी हे करूनच मुलींचा जन्माचा दर हा खाली होत आहे. हे सर्व आम्ही समाजामध्ये बेटी बचाव जन आंदोलनाची रॅली करत सर्व समाजामध्ये, जगामध्ये पूर्ण मेसेज घेऊन जात आहोत. आमच्यासोबत देशभरात, या जगात 4 लाख डॉक्टर, 13,000 सामाजिक संघटना आणि 25 लाख स्वयंसेवक काम करत आहे. ते सुद्धा निस्वार्थीपणे, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता मुलगी जन्माला यावी, ती सक्षम व्हावी, आत्मनिर्भर व्हावी, हाच एक पवित्र विचार घेऊन हे बेटी बचाव जन आंदोलनाचं पदार्पण
15व्या वर्षात होत आहे. माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एकच नम्र विनंती आहे की मुलगी वाचली पाहिजे. हा निसर्गाचा समतोल आहे. जन्मदर हा मुलगा आणि मुलगी जोपर्यंत सारखा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन शेवटच्या श्वासापर्यंत डॉक्टर गणेश राख सरांच्या विचाराबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण या बेटी बचाओ जन आंदोलनामध्ये काम करणार आहोत. आपण सुद्धा याल ही अपेक्षा करतो. धन्यवाद.